नमस्कार, वीरा फॅशन मास्टरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघूया 34 इंच छातीचा फ्रीज कट ब्लाउज बघूया आज। तर त्यासाठी लागणारे मापे अशा प्रकारे आहे। छाती आपली 34 इंच आहे, कमर घेर 30 इंच आहे, उंची 14 इंच आहे आणि शोल्डर आपला 5.5 इंच आहे। तर आणि टक्स पॉइंट आहे 10 इंच। चला तर मग आपण बघूया आज आता आपण फ्रीज कट ब्लाउज कशा प्रकारे कट करायचा। उंची आपली 14 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस करून आता आपण हा पाठीमागचा भाग बनवत आहे। त्यासाठी उंची 14 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 15 इंच घेणार आहोत आपण आणि लाईन सरळ करून घेणार आहोत। 5.5 इंच शोल्डर असणार आहे, डीप गळा आहे म्हणून 5.5 इंच आपण शोल्डर घेत आहोत आणि 5.5 इंचच आपली मुंडा खोली असणार आहे। छाती आपली 34 इंच आहे, त्याचा चौथा भाग 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। 30 इंच आपली कंबर आहे, कमरेचा चौथा भाग 7.5 इंच प्लस 1 इंच टक्स पॉइंट आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे आपण जोडून घेणार आहोत। आणि 1.25 इंच घेऊन आपण मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत। हा आपला पाठीमागचा भाग तयार झाला आहे। आपण नंतर गळ्याचा आकार देऊ, कारण की याला आपल्याला हा दुसरा गळा टाकायचा आहे, दुसऱ्या प्रकारचा गळा टाकायचा आहे। आता आपण समोरचा भाग बघूया। पाठीमागचा भाग आपला कटिंग करून झाला आहे, तर अशा प्रकारे आपण समोरचा भाग दुसऱ्या एका कापडावर आथरून घेऊया। समोर हुक असणार आहे म्हणून इथे आपण हुक लूप पट्टीला अर्धा इंच वाढवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण पाठीमागचा भाग हा दुसऱ्या एका कापडावर ठेवून आखून घेतला आहे। आता इथून आपण अर्धा इंच वाढवून घेऊया हुक लूप पट्टीसाठी। आणि इथे समोरच्या भागाला आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचा आहे, यामुळे ब्लाउज पाठीमागे जात नाही, पाठीमागे खेचला जात नाही। अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही प्रिन्स कट ब्लाउज शिवाल त्यावेळेस तुम्हाला अजून कुणालाही विचारावे लागणार नाही आणि परत कोणतेही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। आता आपल्याला मुंड्याकडून 1 इंच आणि छातीकडून 2.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ही लाईन आणि ही लाईन आखून घ्यायची आहे, एकमेकांना जोडून घ्यायचे आहे। अशा इथून आपल्याला आता गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि गळा खोली आहे आपली 6 इंच। हे अर्धा इंच सोडल्यानंतर आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे आणि गळ्याचा आकार आपल्याला पाहिजे तसा देऊन घ्यायचा आहे। टक्स पॉइंट आपला 10 इंच आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच मिळून आपल्याला इथे 10.5 इंच घ्यायचं आहे। कमरेकडून आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला 3.5 इंच घेऊन ही लाईन अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे आणि इथून मुंड्याचा अर्धा इथून आपल्याला मुंड्याचा आकार आपण पहिले व्यवस्थित प्रकारे देऊन घेऊया। आता आपण याला अशा प्रकारे हलक्या हाताने शेप देऊन घेऊया आणि आता आपल्याला इथून 2 इंच घ्यायचं आहे आणि इथून खालून 2 इंच घेऊन आपल्याला ही लाईन अशा
अशा प्रकारे आपल्याला गोल असा हा प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊज हा जवळजवळ 5 ते 7 मिनिटात कटिंग तयार होईल. आता आपण ही कटिंग करून घेऊया. आधी आपण मुंड्याचा आकार, समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्या. आता आपण कटिंग करून घेऊया समोरच्या पार्टची. हे बघा अशा प्रकारे इकडे हे घेऊ, अशा प्रकारे हा कट करायचा आहे आणि हा पार्ट वेगळा करून घ्यायचा आहे आणि हा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि इकडे एक डाच मारून घ्यायचा आहे, इथे एक डाच मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला प्रिन्स कट ब्लाऊज हा तयार झाला आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारचे वाटतात हे तुम्ही मला लाईक आणि कमेंट्स करून सांगू शकता. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल वीरा फॅशन मास्टरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 32 इंच छातीचे 4 प्रकारचे ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. तुम्हाला कोणता ब्लाऊजचा प्रकार बघायचा आहे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.